नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटर. तर कॅप राऊंड 2 चं सीट ऍक्सेप्टन्स नेमकं कसं करायचं, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी केलेलं आहे त्यांनी काय करायचंय, ज्यांना नव्याने सीट लागले त्यांनी काय करायचंय, आणि सीट ऍक्सेप्टन्स केल्यानंतर फ्रीज आणि बेटरमेंट यापैकी कुठला ऑप्शन कशा प्रकारे निवडायचा आहे, तो नव्याने निवडायचा आहे का तो जुनाच येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया कॅन्डिडेट लॉग इन पासून. इथे आपल्याला सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी कॅप 2 चं लॉग इन करायचे. लॉग इन मध्ये तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर्ड मध्ये जायचंय. त्यानंतर तुम्हाला इथे थोडंसं नेटवर्क इश्यू मला दिसतोय. त्यानंतर ओके. त्यानंतर इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचं आहे. तुमचा आयडी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. इथे माझा जो काही आयडी पासवर्ड आहे तो मी इथे टाकतोय आणि तुम्हाला इथे साइन इन क्लिक करायचंय. साइन इन केल्यानंतर तुमचं इथे लॉग इन होईल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला सीट ऍक्सेप्टन्स मेनू दिसेल. चेक यू अलॉटमेंट और गिव्ह ऍक्सेप्टन्स स्टेटसला इथे आपण जाऊ शकतो. पे सीट ऍक्सेप्टन्स फीसला आपण जाऊ शकतो. ज्यांना पहिल्यांदा सीट लागलं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले या आधीचा व्हिडिओ बघून सीट ऍक्सेप्ट करायचे, सगळ्या गोष्टींना करेक्ट करायचे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आधी सेल्फ व्हेरिफिकेशन करायचंय, सीट ऍक्सेप्टन्स निवडायचे, फ्रीज किंवा बेटरमेंट ज्याला नॉट फीज म्हणतो आपण, 1,000 रुपये पे करायचे आणि मग आपलं सीट ऍक्सेप्ट लेटर रिपीट करायचे. पण आता आपण ऑलरेडी मेजॉरिटी मुलांनी ऑलरेडी केलेला आहे. आता हा जो आपला विद्यार्थी याला सीट लागलेला आहे, याने सेल्फ व्हेरिफिकेशन केलेलं आहे, सीट ऍक्सेप्ट पण केलेलं आहे. तर आता काही विद्यार्थी विचारतात की परत आम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचंय का, परत पैसे पे करायचे का? बिलकुल नाही. फक्त इथे बघा, तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फीज ऑर बेटरमेंट फॉर कॅप 2 इथे तुम्हाला क्लिक करायचे. इथे तुम्ही क्लिक केलं इनकम्प्लीटला की पुढे तुमचा मेन्यू येतो आणि इथे बघा मेन्यू आल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय इथे दिसतात. इथे तुम्हाला दिसतं फ्रीज, नंतर दिसतं बेटरमेंट. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड मध्ये जायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी इथे बेटरमेंट करायचं, बेटरमेंटला क्लिक करायचंय आणि त्यानंतर त्यांचा पासवर्ड टाकून त्यांना OTP टाकायचा आहे. इथं परत तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकावा लागेल. इथे मी माझ्या विद्यार्थ्याचा पासवर्ड टाकतोय आणि इथे व्हेरीफाय पासवर्ड करून तुम्ही बेटरमेंट करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचं असेल त्यांना काय करायचंय, ओके, आता इथे बघा, इथे OTP टाकल्यानंतर तुमचा बेटरमेंट साठी ऑप्शन जातो. ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज करायचे त्यांनी लक्षात घ्या, त्यांनी हे बघा, आपल्या इथे होमच्या ऍप्लिकेशन फॉर्मच्या मेन्यू मध्ये ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचे त्यांनी काय करायचं बघा, इथे गिव्ह सीट ऍक्सेप्टन्स ऑप्शन, फ्रीज ऑर नॉट फ्रीज, इथे त्यांनी दिलेलं आहे. इफ अ कॅन्डिडेट गॉट अ बेटरमेंट कॅप 2 यू हॅव गॉट अन बेटरमेंट कॅप 2 अर्ली कॅप 1 इज ऑटोमॅटिकली कॅन्सल्ड. तुम्हाला राऊंड 2 मध्ये जर सीट लागला असेल तर पहिल्या राऊंड मधलं सीट आपोआप कॅन्सल होतं. इफ कॅन्डिडेट गॉट बेटरमेंट ऑर नो चेंज इन कॅप 2 such case if the candidate wishes to take admission already institute, then the candidate is required to give the confirmation by clicking seat acceptance link and freeze the accepted seat. जर जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये लागलेलं सीट फायनल करायचं, तुम्हाला राऊंड 3 ला जायचं नाहीये, तर तुम्ही इथे लॉग इन मध्ये जाऊन फ्रीज म्हणायचं आहे. तुम्हाला जर if a candidate does not take any action regarding the seat acceptance, then the candidate shall be eligible for next subsequent round. तुम्ही तर काही जरी नाही केलं तर तुम्ही पुढच्या राऊंडला पात्र आहात. रिपोर्टिंग डेट्स फॉर ऍडमिशन टू अलॉटेड इन्स्टिट्यूट 27-29-5 वाजेपर्यंत आहेत. तर जर तुम्हाला फ्रीज करायचं असेल तर इथून करायचंय, किंवा बेटरमेंट करायचं असेल तरी इथं करायचंय. काही नाही जरी केलं तरी ते पुढच्या राऊंड मध्ये जातात. पण तरी आपण सगळ्यांना ऍडवाइस करतोय की तुम्ही लॉग इन मध्ये जाऊन इथे बेटरमेंट म्हणायचं आहे, इथे इनविटला क्लिक करायचं आहे. तर आता इथे दोन पर्याय तुम्हाला दिसतील, बेटरमेंट आणि फ्रीज. ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचं त्यांना मी सजेस्ट करेन की त्यांनी आधी अलॉटेड इन्स्टिट्यूटला जायचं, तिथे डॉक्युमेंट दाखवून घ्यायचे आणि मग फ्रीज करायचे. कारण डॉक्युमेंट मध्ये जर काही इश्यू असेल तर तुम्हाला तो इश्यू नंतर म्हणजे पुढच्या राऊंडच्या आधी दुरुस्त करता येतो. एखादा डॉक्युमेंट मिसिंग असेल तो काढता येतो. तर फ्रीज तुम्ही स्वतः करू नका, तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जा. ओके, आता तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर काय, तुम्हाला थर्ड राऊंड नंतर ऍडमिशन घ्यायची संधी मिळते. ओके, तर या प्रकारे तुम्हाला तुमचं बेटरमेंट करून घ्यायचं आहे.
फ्रीज करायचं असेल तर आपण सगळ्यांना कॉमनली ऍडवाइस केलेलं आहे की फ्रीज तुम्ही कॉलेजला जाऊन करायचंय, लॉग इन मधून करायचं नाहीये. ओके. फ्रीज केल्याच्या नंतर तुम्हाला 27-29 मध्ये कॉलेजला जाणं गरजेचं आहे. आज ऑलरेडी 27 तारीख सुरू झाली, तुमच्याकडे पुढचे 2 दिवस शिल्लक आहेत. या दिवसामध्ये तुम्हाला जावं लागेल. ओके. आणि बेटरमेंट जर केलं तर बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकता. ओके. तर सिम्पल आहे. तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, नंतर तुम्हाला आलेला ओटीपी टाकायचा आहे. इथे मी माझा एक पासवर्ड टाकून बघतोय, आय थिंक मी बरोबरच टाकतोय. इथे ओटीपी येतो, ओटीपी दाबून तुम्ही क्लिक केलं की मग तुमचं बेटरमेंट होतं. आणि बेटरमेंट झाल्यानंतर काय होतं, बेटरमेंट झाल्यानंतर इथे तुम्हाला इथे तुमचं सीट ऍक्सेप्टन्स फॉर्म तुम्हाला परत एकदा पाहायला मिळतो. आता बघा, सेल्फ व्हेरिफिकेशन आपल्या कॅन्डिडेटचं ऑलरेडी झालेलं आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन परत परत करायचं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सीट लागली फक्त सेल्फ व्हेरिफिकेशन करायचंय, पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी ते काही करणं गरजेचं नाहीये. डिफॉल्ट आपला सीट ऍक्सेप्टन्स बेटरमेंट आहे डिफॉल्ट सध्याचा. पण याला जर तुम्हाला फ्रीज करायचं असेल तर तुम्ही लॉग इन मध्ये करू शकतात. ते कसं करायचं, इथे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जायचं. इथे तुम्हाला खाली डाव्या साईडला इनकम्प्लीट स्टेप येते, त्या स्टेपला क्लिक करायचं. त्यातनं तुम्ही बेटरमेंट किंवा फ्रीज निवडायचं. आपलं सजेशन आहे की बेटरमेंट तुम्ही इथे निवडायचे आणि सगळ्यांनी घर बसल्या या प्रकारे आपली प्रोसिजर करून घ्यायची आहे. जर तुम्हाला फ्रीज करायचं असेल तर मग घरी बसायचं नाही, तुम्हाला कॉलेजला जाऊन करायचं. पण जर तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तर घरून हे करता येतं. ऑफिसला या कामासाठी विद्यार्थ्यांनी यायचं नाहीये. ठीक आहे. इथे तुम्हाला क्लिक करून बेटरमेंटला क्लिक करून ओटीपी टाकून तुमचा फॉर्म पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला पाठवायचा आहे. पुढच्या राऊंडला काय परत एकदा आपल्याला ऑप्शन द्यायचे, त्याच्या तारखा आपल्याला शेड्यूलमध्ये दिलेल्या आहेत, त्यानुसार आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती, ज्यांना सीट ऍक्सेप्ट करायचे त्यांनी प्लीज बेटरमेंट करा आणि पुढच्या राऊंडला जा. ज्यांना नाही नको हवे त्यांनी फ्रीज करून लवकरात लवकर 27 ते 29 या तारखेदरम्यान ऍडमिशन कंप्लीट करून घ्या. तर ही झाली इंजिनिअरिंग कॅप 2 नंतरचं सीट ऍक्सेप्टन्स कसं करायचं याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.